प्रिय बंधू भगिनीनो, आज मी शिष्यत्वाची किंमत मत्ते 10:37 ते 42 यावर चिंतन करत आहे. मत्तेच्या शुभवर्तमानातील या उतार्यात मत्ते अध्याय 10 वचन 37 ते 42 येशू आपल्या शिष्यांना शिष्यत्व म्हणजे फुलांची शय्या नव्हे तर तो वधस्तंभाचा मार्ग आहे आणि ज्या कोणाला त्याचे शिष्य व्हायचे आहे त्याने कुटुंब आणि इतर सर्व नाती सोडून आपला वधस्तंभ उचलून त्याच्या मागे यावे. हे कसे समजावून सांगत आहे याचे वर्णन मत्ते करत आहे. शिष्यत्वाच्या किंमतीवरील माझे चिंतन मी जॉन्सनच्या एका हृदयस्पर्शी कथेने सुरू करू इच्छितो, ज्याला येशूने त्याच्या द्राक्षाच्या मळ्यात काम करण्यासाठी बोलावल्यावर आपल्या विशेष भावाला घरी सोडून जावे लागले. कथा: जॉन्सन त्याच्या हायस्कूलच्या दिवसांमध्ये एक खूप प्रेमळ आणि काळजी घेणारा तरुण होता. तो इतर तरुण मुलांवर आणि त्याच्या गावातील वृद्ध व आजारी लोकांवर प्रेम करत असे आणि त्यांची मोठ्या भक्तीने काळजी घेत असे. त्यामुळे लोकांना तो खूप आवडत असे. SSC परीक्षेचा निकाल लागल्यावर जॉन्सनला खूप आनंद झाला होता आणि परीक्षेत मिळालेल्या त्याच्या प्रशंसनीय गुणांमुळे त्याचे आईवडील, नातेवाईक आणि मित्रही खूप खुश होते. त्या सर्वांना वाटले होते की जॉन्सन SSC नंतर महाविद्यालयात जाईल आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर एका प्रतिष्ठित कंपनीत नोकरी करेल, भरपूर पैसा आणि प्रसिद्धी मिळवेल आणि अखेरीस आपल्या आवडीच्या सुंदर मुलीशी लग्न करून एक प्रेमळ आणि आदरणीय कुटुंब स्थापन करेल. पण सर्वांना आश्चर्य वाटेल अशा प्रकारे जॉन्सनने धर्मगुरू होण्यासाठी सेमिनरीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला परमेश्वराकडून त्याच्या द्राक्षमळ्यात काम करण्याची हाक ऐकू आली होती. जॉन्सनचे आई वडील, भावंडे, नातेवाईक आणि इतरांनी त्याला सेमिनरीत जाण्यापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याला सांगितले की त्याचे भविष्य उज्ज्वल आहे आणि म्हणूनच त्याने सेमिनरीत जाण्याच्या निर्णयावर पुनर्विचार केला पाहिजे. पण जॉन्सनने आपला निश्चय पक्का केला होता आणि घर सोडून सेमिनरीत जाण्यापासून त्याला कोणीही किंवा काहीही रोखू शकणार नव्हते. जॉन्सनला त्याचा धाकटा भाऊ खूप प्रिय होता, जो एक विशेष मुलगा होता आणि त्याच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या आयुष्यातील अगदी लहानसहान गोष्टींमध्येही जॉन्सनला त्याला मदत करावी लागत असे. जॉन्सनचा तो धाकटा भाऊ त्याच्यावर अवलंबून राहू लागला होता आणि त्याच्याशी खूप जोडला गेला होता. जॉन्सन आजूबाजूला नसताना त्याला जगणे कठीण वाटत असे. जेव्हा कधी जॉन्सनला काही तातडीच्या कामासाठी बाहेर जावे लागत असे तेव्हा त्याचा भाऊ रागवत असे, मोठ्याने रडत असे आणि खोलीतील वस्तू बाहेर फेकून देत असे. जॉन्सनला हे चांगलेच ठाऊक होते की त्याच्यावर इतका अवलंबून असलेला त्याचा हा धाकटा भाऊ त्याच्याशिवाय एक दिवसही जगू शकणार नाही. पण जॉन्सनला एक निर्णय घ्यायचा होता. येशूने त्याच्या द्राक्षमळ्यात काम करण्यासाठी त्याचे अनुसरण करावे असे आवाहन त्याने ऐकले होते आणि येशूचे ते आवाहन स्वीकारून त्याचे अनुसरण करण्याचा जॉन्सनने निर्णय केला होता. म्हणून जेव्हा सेमिनरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जॉन्सनला घर सोडण्याची वेळ आली तेव्हा जड अंतकरणाने त्याने आपल्या धाकट्या भावाला मिठी मारली आणि कपाळावर त्याचे चुंबन घेतले आणि जड अंतकरणाने तो घरातून बाहेर पडला. मग त्याने मागे वळून आपल्या रडणाऱ्या आणि आक्रोश करणाऱ्या धाकट्या भावाकडे पाहिले आणि जड अंतकरणाने व डोळ्यात अश्रू घेऊन तो घरातून बाहेर पडला. घरापासून खूप दूर जाईपर्यंत त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. कथेचा संदेश:
या कथेचा संदेश असा आहे की येशूचे शिष्यत्व म्हणजे फुलांची शय्या नव्हे, तर तो वधस्तंभाचा मार्ग आहे. आणि ज्या कोणाला येशूचा शिष्य व्हायचे आहे त्याने कौटुंबिक आणि इतर सर्व नाती सोडून आपला वधस्तंभ उचलून त्याच्या मागे जायला हवे. संदर्भ फादर पॅट्रिक यांच्या बायबल संबंधित चिंतनासाठीच्या कथा. जो कोणी आपल्या आई वडिलांवर माझ्यापेक्षा अधिक प्रेम करतो तो माझ्या योग्यतेचा नाही. मत्ते 10:37 होय, खरोखरच शिष्यत्व म्हणजे फुलांची शय्या नव्हे, तो वधस्तंभाचा मार्ग आहे. येशूचे पाचारण स्वीकारणे म्हणजे येशूसाठी आपले कुटुंब आणि इतर नाती सोडून देणे. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले, जो कोणी आपल्या आई वडिलांवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो तो माझ्या योग्यतेचा नाही. मत्ते 10:37 जर आपल्याला येशूचे शिष्य व्हायचे असेल तर आपण त्याच्यासाठी आपले कुटुंब आणि इतर नातेसंबंध सोडून दिले पाहिजे. येशू पुढे स्पष्ट करतो की त्याचे अनुसरण करणे म्हणजे कुटुंब आणि इतर नातेसंबंध सोडून देणे, आपला वधस्तंभ वाहून त्याच्या मागे जाणे होय. आणि येशू म्हणतो, जो कोणी आपल्या मुलामुलींवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो तो माझ्या योग्यतेचा नाही. मत्ते 10:37 म्हणून येथे येशू आपल्या आई वडिलांसोबतच्या नात्याचा त्याग आपल्या मुलामुलींपर्यंत वाढवतो. वास्तविक पाहता येशू आपल्याला हे सांगू इच्छितो की जेव्हा आपण परमेश्वराचे पाचारण स्वीकारतो तेव्हा आपल्याला आपल्या कौटुंबिक संबंधांचा आणि इतर सर्व संबंधांचाही त्याग करावा लागतो. जर आपल्याला येशूचे शिष्य व्हायचे असेल तर आपण आपल्या कौटुंबिक संबंधांचा आणि आपल्या इतर सर्व संबंधांचा त्याग करण्यास तयार असले पाहिजे. जो कोणी आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे येत नाही तो माझ्या योग्यतेचा नाही. मत्ते 10:38 येशू आपल्या शिष्यांना सांगत आहे की ज्या कोणाला त्याच्या मागे जायचे आहे त्याला आपला वधस्तंभ उचलून त्याच्या मागे जावे लागेल, नाहीतर तो त्याच्या योग्यतेचा नाही. मुख्यतः येशू आपल्या शिष्यांना सांगत आहे की त्याचे योग्य शिष्य होण्यासाठी आणि त्यांना आपला स्वतःचा वधस्तंभ उचलून त्याच्या मागे जावे लागेल. त्यांचा स्वतःचा वधस्तंभ म्हणजे येशूच्या मागे चालताना शिष्यांना सहन कराव्या लागणाऱ्या सर्व अडचणी, संकटे आणि सर्व दुःखे, जेणेकरून त्यांना त्याचे योग्य शिष्य मानले जाईल. आणि विस्ताराने आपला वधस्तंभ उचलणे म्हणजे येशूचे योग्य शिष्य होण्यासाठी आपल्याला सहन कराव्या लागणाऱ्या सर्व कष्ट आणि अडचणी सहन करणे आणि सर्व दुःख सोसणे आणि आपल्या जीवनात सर्वसाधारणपणे येणाऱ्या सर्व कष्ट आणि अडचणीसुद्धा सहन करणे, या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. म्हणून येशूचे योग्य शिष्य होण्यासाठी येशूचे शिष्य म्हणून त्याचे अनुसरण करताना आपल्याला सर्व कष्ट, अडचणी सहन करणे व सर्व दुःख सोसणे आवश्यक आहे. तसेच आपल्या जीवनात सर्वसाधारणपणे येणाऱ्या सर्व कष्ट आणि अडचणी सहन करणे व सर्व दुःख सोसणे आवश्यक आहे. जो आपले जीवन शोधतो तो गमावेल आणि जो माझ्यासाठी आपले जीवन गमावतो तो ते मिळवेल. मत्ते 10:39 येथे आपले जीवन शोधणे अभिव्यक्तीचा अर्थ येशूच्या शिष्यत्वामध्ये अंतर्भूत असलेल्या त्यागाच्या पैलूचा कोणताही विचार न करता कोणत्याही परिस्थितीत आपले जीवन जतन करणे आणि त्याचा आनंद घेणे असा आहे. इथे आपले जीवन गमावणे या अभिव्यक्तीचा अर्थ येशूचे आवाहन स्वीकारून त्याचे अनुसरण करताना आपल्या जीवनाचा त्याग करणे असा आहे. म्हणून जेव्हा येशू म्हणतो, जो कोणी आपले जीवन मिळवतो तो ते गमावेल आणि जो कोणी माझ्यासाठी आपले जीवन गमावतो तो ते मिळवेल, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की जो कोणी येशूचे आवाहन स्वीकारून त्याचे अनुसरण करताना आपल्या जीवनाचा त्याग करण्यास तयार असेल तो परमेश्वराला संतुष्ट करेल आणि परमेश्वर त्याला विपुल आशीर्वाद देईल. हा येशूच्या आवाहनाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. येशूचे पाचारण स्वीकारून त्याचे अनुसरण करताना आपण आपल्या जीवनाचा त्याग करण्यास तयार असले पाहिजे. जो कोणी तुमचे स्वागत करतो तो माझे स्वागत करतो आणि जो कोणी माझे स्वागत करतो तो मला पाठवणाऱ्याचे स्वागत करतो. मत्ते 10:41 येथे येशू आपल्या शिष्यांना आश्वासन देतो की
जरी त्याचे अनुसरण करताना त्यांना परीक्षा, संकटे आणि अपयशांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असली तरी काही लोक असे असतील की जे त्यांचे आपल्या घरात, आपल्या अंतःकरणात स्वागत करतील आणि ते येशूच्या अनुयायांची शिकवण स्वीकारतील. त्यामुळे त्यांना आशा आणि खात्री मिळेल की येशूच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचे त्यांचे प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरणार नाहीत, तर त्यांच्या शिकवणीपैकी किमान काही शिकवणी निश्चितपणे फलदायी ठरतील. त्यामुळे येशू आनंदी होईल. म्हणून आपल्याला आशा आणि खात्री असणे आवश्यक आहे की येशूच्या सुवार्तेचा प्रचार करणे म्हणजे आपले प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरणार नाहीत, तर आपल्या शिकवणीपैकी किमान काही शिकवणी निश्चितपणे फलदायी ठरतील. येशू आपल्या शिष्यांना सांगतो, जो कोणी त्यांचे स्वागत करतो तो त्यांचे स्वागत करतो, जो कोणी त्याचे स्वागत करतो तो त्याला पाठवणाऱ्याचे स्वागत करतो. मत्ते 10:40. येशूने हे आश्वासन लोकांना, येशूच्या शिष्यांना आणि परमेश्वराच्या राज्याविषयीच्या त्यांच्या शिकवणीला स्वीकारण्यास प्रोत्साहन देईल. येशूचे हे आश्वासन येशूच्या शिष्यांना शक्य तितक्या जास्त लोकांपर्यंत परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता पोहोचवण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि त्यांना शाश्वत करेल. म्हणून आपण विश्वास ठेवला पाहिजे की येशूचे हे आश्वासन, जो कोणी त्यांचे स्वागत करतो तो त्याचे स्वागत करतो, आणि जो कोणी त्याचे स्वागत करतो तो त्याला पाठवणाऱ्याचे स्वागत करतो, आपल्याला प्रोत्साहित करेल आणि आश्वस्त करेल, आणि आपण शक्य तितक्या जास्त लोकांपर्यंत परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता पोहोचवू शकू. जो कोणी संदेष्टाला संदेष्टा म्हणून स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल, आणि जो कोणी नीतिमान मनुष्याला नीतिमान म्हणून स्वीकारतो त्याला नीतिमान मनुष्याचे प्रतिफळ मिळेल. मत्ते 10:41. इथे येशू आपल्या शिष्यांना सांगत आहे की त्यांनी जगातील लोकांच्या स्थानानुसार आणि मूल्यानुसार त्यांना योग्य आदर आणि महत्त्व दिले पाहिजे. अनेकदा आपण आपल्या आयुष्यात संपर्कात येणाऱ्या लोकांना योग्य आदर देत नाहीत आणि समाजासाठी त्यांचे महत्त्व, योगदान मान्य करत नाही. लोकांच्या मूल्याकडे दुर्लक्ष करणे हे पाप आहे, आणि येशूची इच्छा आहे की आपण आपल्या आयुष्यात संपर्कात येणाऱ्या लोकांना कमी लेखण्याच्या मोहाला बळी पडू नये. आपण आपल्या आयुष्यात संपर्कात येणाऱ्या लोकांना योग्य आदर दिला पाहिजे, समाजासाठी त्यांचे महत्त्व आणि योगदान मान्य केले पाहिजे, आणि लोकांच्या व आपण राहत असलेल्या जगाच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभारी असले पाहिजे. आणि जर कोणी माझ्या शिष्यांपैकी एका लहान मुलाला एक पेलाभर थंड पाणी जरी दिले तर मी तुम्हाला खरे सांगतो की त्याला त्याचे प्रतिफळ निश्चितच मिळेल. मत्ते 10:42. म्हणून आपण असा विश्वास ठेवला पाहिजे की ज्या लोकांनी येशूच्या शिष्यांना परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता सांगण्याच्या त्यांच्या कार्यात मदत केली आहे त्या सर्वांना परमेश्वराकडून प्रतिफळ मिळेल. आपण इतरांना येशूची शिकवण समजून घेण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी प्रेरित केले पाहिजे, आणि त्यांनाही इतरांशी असेच वागण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया माझ्या 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर लिहा किंवा मला कॉल करा. माझे व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्सवर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. माझे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजाला भेट द्या व सबस्क्राईब करा. तसेच STTPS वर्ड ऑफ इमोशन सीन या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपात मोफत डाउनलोड तुम्ही करू शकता. माझे व्हिडिओ व चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहेत. कृपया ही माहिती तुमच्या मित्राशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता.
आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व शांती आणि आशीर्वाद देवो. त्याचप्रमाणे तुमचे सर्व स्वप्न, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करोत. आमेन. आभारी.